दुसरी गोष्ट म्हणजे ना इथे हायजेनिक नाही आहे आणि त्या चटण्या बाहेर ठेवल्यात ना त्या अशाच उघड्या ठेवलेल्या आहेत. गाईज आता सकाळचे 9:30 वाजलेत आणि आपण आलो आहोत नाश्ता करण्यासाठी. तर आम्ही इथे खूप रील्स मध्ये एक प्लेस बघितलेली सम्राट म्हणून. ते ऍक्च्युली मिठाई भांडार आहे, पण तिथे नाश्त्याचे खूप प्रकार जसं की तिकडचे फेमस काही गोष्टी आहेत तर त्या आम्ही आता इथे ट्राय करायला आलो आहोत. तर आम्ही ते ट्राय करतो आणि नक्कीच तुम्हाला त्याचे रिव्ह्यूज देतो. गाईज आपण घेतलेली आहे आता पॅच की कचोरी. तिकडची फेमस आहे असं बोलतात. आपण एकदा ट्राय करू आता. आणि त्यांच्या 3 टाइप्स ऑफ चटणीज आहेत त्यांच्या. गरम आहे, खूपच गरम, म्हणजे आता जस्ट त्यांनी काढली कढईतून. कशी आहे? आपण ती तिकडे ट्राय केलेली उदयपूरला, ती वेगळी होती ना, ती दाल कचोरी होती. उदयपूरवाली वेगळी होती, ती ऍक्च्युली दालवाली होती समथिंग. आणि ओके, म्हणजे एवढी नाही मला आवडली, पण ठीक आहे, चांगली आहे. वन टाइम टेस्ट यू कॅन ट्राय. आता मित्रांनो मी ट्राय करून सांगतो तुम्हाला कसं आहे ते. हो, मला तर ओके वाटली. मी पण फर्स्ट टाइम ट्राय करतो ना. गरम आहे. खाऊन घेतोय, थोडी वेळ टेस्ट आहे पाहिजे, म्हणजे असं फर्स्ट टाइम खातोय. आतमध्ये त्याची स्टफिंग काय मला ते समजत नाही. स्टफिंग आहे त्याच्या आतमध्ये. तर याच्यामध्ये जी स्टफिंग आहे ना, तुम्ही बघू शकताय, हे बघा, ही ऍक्च्युली समोसाची जशी आपली स्टफिंग असते ना, सेम तशीच आहे. त्यामुळे एवढी मजा नाही येते, जसं असं वाटतं की समोसा खातोय आपण. आणि सेम टू सेम समोसाची स्टफिंग आहे. सो म्हणजे जेवढं वाव त्याचं हे होतं, काय बोलतात, अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. रिव्ह्यू जेवढे वाव होते, पण तेवढं तर मला वाटलं नाही की ते तेवढं वाव आहे म्हणून. ठीक आहे, ओके आहे, वन टाइम ट्राय साठी चांगलं. मित्रांनो जस्ट खाऊन झालंय आपलं. तर त्याची टेस्ट ना ओके जसं मग कोमलने सांगितलं की ते वडा, मला ते समोसाच वाटवता, काय असं वेगळं वाव नाही वाटलं त्याच्यामुळे, तसं त्याचं हाईप आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ना इथे हायजेनिक नाही आहे आणि त्या चटण्या बाहेर ठेवल्यात ना त्या अशाच उघड्या ठेवलेल्या आहेत. जर माशा वगैरे बसतात तर त्यांनी तसं काहीतरी केलं पाहिजे. आता एवढं तुम्ही कस्टमर तुमचा ग्रो झालाय तर तुम्हाला एवढं तर केलंच पाहिजे. आणि राहिली गोष्ट बाकीची, त्याला मी ढोकळा पण घेतला, तो पण मला एवढा काही खास नाही वाटला. तो असा फ्रेश नाही वाटला आणि खूप जास्त गोड होता. तो मी अर्धा टाकूनच दिलाय. टाकून म्हणजे इथे ते होते त्यांना दिलाय. आणि हा, आणि अजून एक गोष्ट इथे ना, इथे इकडचे जे भिकारी आहेत ना बाई, ते टुरिस्ट लोकांना शोधतच असतात आणि टुरिस्ट लोकांनाच विचारत असतात मला खायला. आजपर्यंत 2 ते 3 जणांना इथे खायला दिला आणि अजून पण मागे लागले. तर हे सगळं इथे आहे. तसं तर ओके होतं, त्याला मी 3.5 देईन आउट ऑफ 5. टेस्ट ओके होती आणि हायजेनिक बिलकुल नाहीये इथे, त्यामुळे मी याला 3.5 देतोय.